खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत मोठी लोकवस्ती वाढल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी 14 आणि 15 प्रभागात भेट दिली। उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्षांसमोर विविध समस्या मांडल्या असून त्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आदेश दिले आहेत। नगराध्यक्ष थेट प्रभागातून येऊन कामांची पाहणी व नागरिकांच्या समस्या जाणून घेत असल्याने स्थानिक नागरिकांनी कुलदीपक शेंडे यांचे कौतुक केले आहे। शहरातील पाटकर चौक हा वाहतुकीने गजबजलेला चौक आहे। या ठिकाणी वीज वितरण कंपनीचा विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे। तो विद्युत खांब हटविण्याची उपाययोजना करण्याचे आदेश नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले असून लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्यास सांगितले आहे। काटरंग चौकातून नव्याने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे। त्याची पाहणी देखील त्यांनी केली। यावेळी मोगलवाडीत डोंगरावरून पावसाळ्यातील पाणी डीपी रस्त्याच्या लगत असणाऱ्या बिल्डिंगमध्ये शिरते, त्यावर पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यास बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत। तसेच मोगलवाडीत एका बिल्डरने गटारावर बांधकाम केल्याची तक्रार प्राप्त झाल्याने संबंधित ठिकाणी पाहणी करून तात्काळ त्याचे काम थांबवून कारवाई करण्याची सूचना नगराध्यक्ष शेंडे यांनी दिली आहे। यावेळी नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर, विनीता कांबळे, संदीप पाटील, किशोर पाटील, बांधकाम अभियंता वाणी, पाणी पुरवठा अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।